टीका केली। बिहारचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं। केवळ अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर असणं गरजेचं आहे। भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देईल। फक्त प्रत्युत्तराची वेळ, मार्ग आणि अटी शस्त्र दलांनी स्वतः ठरवाव्यात असं ते म्हणाले। भारत कोणत्याही अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरणार नाही आणि त्यावर आधारित कोणताही निर्णय घेणार नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्यामुळे आणि धाडसामुळेच पाकिस्तानला युद्धबंदीची याचना करायला भाग पाडलं गेलं असं त्यांनी सांगितलं। ये ताकत हमें आत्मनिर्भर भारत के संकल्प से मिली है। एक समय था जब भारत अपनी सैन्य जलिए अपनी रक्षा के लिए दूसरे देशों पर निर्भर था। हमने उन हालातों को बदलने की शुरुआत की। भारत अपनी रक्षा जरूरतों के लिए आत्मनिर्भर हो, ये हमारी अर्थव्यवस्था के लिए तो जरूरी है ही, ये देश के आत्मसम्मान के लिए भी उतना ही जरूरी है। कानपूरमध्ये 47,573 कोटी रुपयांच्या 15 मोठ्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी आज झाली। पंतप्रधानांनी चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यानच्या कानपूर मेट्रोच्या नव्या मार्गिकेलाही आज हिरवा झेंडा दाखवला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर इथं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। ऑपरेशन सिंदूर हा